पेट्रोल, डीजल और घरेलू गैस की लगातार बढ़ती कीमतों के खिलाफ अकोला में कांग्रेस ने जोरदार आंदोलन किया। महंगाई के कारण आम जनता पर बढ़ते आर्थिक बोझ को लेकर महानगर कांग्रेस कमेटी और अकोला तहसील कांग्रेस कमेटी की ओर से शहर के एक पेट्रोल पंप पर विरोध प्रदर्शन आयोजित किया गया। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल के आदेशानुसार आयोजित इस आंदोलन का नेतृत्व अकोला पश्चिम के विधायक साजिद खान पठान ने किया। प्रदर्शन के दौरान केंद्र सरकार की नीतियों के खिलाफ कड़ा विरोध जताया गया और चेतावनी दी गई कि जनता पर हो रहे अन्याय को किसी भी स्थिति में बर्दाश्त नहीं किया जाएगा। आंदोलन के दौरान कांग्रेस कार्यकर्ताओं ने महंगाई बंद करो, जनता का पैसा वापस करो और पेट्रोल डीजल दर वृद्धि वापस लो जैसे नारे लगाकर माहौल को गरमा दिया। प्रदर्शनकारियों ने आरोप लगाया कि लगातार बढ़ती महंगाई और ईंधन की कीमतों के कारण आम लोगों का घरेलू बजट बिगड़ गया है। इस अवसर पर महानगर कांग्रेस अध्यक्ष महेंद्र गवई, जिला ग्रामीण कांग्रेस अध्यक्ष प्रकाश ताइडे, नगर सेवक आजाद खान और बड़ी संख्या में नागरिक उपस्थित थे। पुलिस बंदोबस्त के बीच यह आंदोलन शांतिपूर्ण ढंग से संपन्न हुआ। आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने हा महागाईच्या विरोधात तेल असो, गॅस असो आणि संपूर्ण महागाई जी वाढलेली आहे त्याच्या विरोधात हा एक आंदोलनाचा आम्हाला आदरणीय सपकाळ साहेबांच्या मार्गदर्शनात आज करायचा आम्हाला हे होतं। त्या प्रसंगी इथे आमचे इथले स्थानिक आमदार आणि ग्रामीणचे अध्यक्ष या सर्वांनी मिळून आणि इथे आम्ही एक आंदोलन केलं। याच्यामध्ये महागाई विरोधात आम्ही इथे घोषणाबाजी केलेली आहे आणि खरोखरच या देशाची महागाई ही मोदीजींनी खूप वाढवून टाकलेली आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की सरकारने आता तरी जागा व्हावं आणि महागाईला थोडंसं रोकथाम करावी। दुर्दैवाची बाब आहे की पेट्रोलचे दर गेल्या 10 दिवसात 11 रुपयांनी वाढले। आज 100 रुपयाचं पार संपूर्ण देशात पेट्रोल झालं, मात्र गुजरातमध्ये अजूनही 93 रुपये प्रमाणेच डिझेल भेटते, 93 रुपये प्रमाणेच पेट्रोल भेटते। आणि दुर्भाग्य आहे, ही असमानता आहे आणि मोदी साहेबांची जे सरकार चालवण्याची नीती आहे ती संविधानाच्या विरोध आहे। आणि ज्या मोदी सरकारने सांगितलं की सोनं विकत घेऊ नका, त्यांचे मित्र अंबानी यांची मुलगी सोन्याचे वस्त्र तयार करते, त्यांना ते थांबू शकत नाहीत, मात्र जनतेला सांगतात ते सोनं घेऊ नका, डिझेल वापरू नका, पेट्रोल वापरू नका। या महागाई सरकारचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने, अकोल्याच्या संपूर्ण काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो।